तूने कई जनता को छेड़ा, पैसा पैसा करके तूने कई जनता को छेड़ा। कितनों के परिवार बिगाड़े, कितनों के मुंह मोड़ा, कितनों के परिवार बिगाड़े, कितनों के मुंह मोड़ा। तू अकल से थोड़ा ध्यान नहीं तो होगी गाना, सुन लो गाना। मेरे नाना भूल जाना, पहले देवा फिर भगवान। म्हणून सेवा केल्याशिवाय काही भगवान प्राप्त होत नाही। म्हणून सेवेसाठी आपल्याला अनेक उदाहरणं देता येईल। रामायणात जर बघितलं तर निस्सीम सेवक होता, निस्सीम सेवा केली। कोण केली? हनुमंतानं रामाची। रामानं जसा जसा आदेश दिला हनुमंताले तसा तसा त्यानं पाळला, तसा तसा पाळला। काय गरज होती हो? आपण जर तसा विचार करत असलो तर हनुमंताला काय गरज होती रामाची पत्नी शोधायला जायची, सीतेचा शोध घ्यायला जायची? हनुमंताला काही गरज होती काय? नाही, काहीच गरज नव्हती। कारण का ते पत्नी होती रामाची आणि शोध घ्यायला गेला हनुमंत। हनुमंत शोध घेता 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 लंकेत जाऊन पोहोचला। परंतु राम भक्त, रामाची भक्ती, रामानं स्वतःच्या प्रभूनं जसा आदेश दिला तो शिरसावंद्य मारला आणि जसं जसं सांगितलं। म्हणून त्या सेवेचा बदला म्हणून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसते। आता आपण जर पाहत असलो एकही गावाचं ठिकाण नाही, एकही गावाचं सुन नाही तर ज्या ठिकाणी हनुमंताचं मंदिर नाही, बोलायचा कामी बस नका, मुके नका राहू। तर एकही गाव असं नाही ज्या ठिकाणी हनुमंताचं मंदिर नाही। रामाला सांगितलं का रामा तुझ्याशिवाय काही मला कोण आहे रे? कोण आहे? मी फक्त ब्रह्मचारी माणूस, ज्याला काही या संसाराचं काही घेणं नाही देणं नाही। काय घेणं देणं होतं हनुमंताले? तरी त्याने मोठ्या अभिमानानं म्हणायचं, हनुमान चीरक छाती बोले अपनी पवन पुत्र हनुमान, चीरक बोले अपने पवन पुत्र हनुमान। मेरे मन में बसे है राम, मेरे मन में बसे है राम, मेरे मन में बसे है राम, मेरे मन में बसे है राम। चीरक छाती बोले अपने पवन पुत्र हनुमान, चीरक छाती बोले अपने पवन पुत्र हनुमान। मेरे मन में बसे है राम, मेरे मन में बसे है राम। हो आपली छाती फाळली टाकायला, पाय कुठे आहे हनुमान? राम कुठे आहे? पाय छातीत दाखवले, छाती फाडून दाखवलं। माझ्या अंतःकरणात तुझा जरी वरवर तुझं मी वरून जरी तुझी भक्ती करत असलो तर माझ्या अंदरही तूच आहे, रामच आहे। असा हा रामभक्त हनुमान, ज्यानं रामाचा आदेश शिरसावंद्य मानला। आणि दुसरं भक्ताचं जर उदाहरण घ्यायचं असेल आपल्याला, आणि आपण भक्ताचं उदाहरण याच्यासाठी घेतो कारण का हे जे भक्त जेवढे जेवढे मंडळी झाली, भक्त मंडळी ही सगळी कशानं मोठी झाली? सेवेने ही सगळी सेवेनं मोठी झाली। जो हे सगळं मंडळी सेवेनं मोठी झाली। सेवाची मान तो धन, जो 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 सेवाची मान तो धन। याला धन कोणतं समजलं? सेवा। आपण त्याच्यातच गुंतून पडलो, महाबाल्या, महाबाली, महाबल्ला त्याच्यातच अकडतो आपण। आपलं घर राहते तिथं, बाजूच्याच घर राहते, स्वतःच्या घराकडे कधी पाहत नाही। त्याला मोठं चांगलं बांधलं का, मस्त दिसते, पैसा याच्याजवळ 2 नंबरचा असं काय काय राहू दे, तू पाय ना पहिले तू कधी पाहिशील तुझ्याकडे कधी पाहिशील। म्हणून आपल्याकडे स्वतःकडे पाहायची गरज आहे। दुसऱ्या भक्ताचं नाव घ्यायला गेलं आपल्याला भक्त पुंडलिक, ज्यानं सेवा केली आणि सेवेनं देव ठरला, सेवा करूनच देव झाला भक्त पुंडलिक। कारण पुंडलिकानं मायबापाची अव्याहतपणे सेवा केली। आताच आपण पाहतो बाल्या बाली आपण दोघं
आई वडिलांकडे लक्ष द्यायला फुरसत नाही. आमच्या समोर आदर्श उदाहरण बसलाय. पौर्णिमाताई सवयी त्यांच्याकडे जाऊन पहा, सासूबाई आहे, एवढ्या म्हाताऱ्या झालेल्या सासूबाई त्यांची आंघोळ घालून देतात. आपण कधी करू हे? आपण कधी करू? पुंडलिकानं तेच केलं. माय पित्याची सेवा पुंडलिकाची, माय पित्याची सेवा पुंडलिकाची. भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची, भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची. ऐसे येणे व्हावे, ऐसे येणे व्हावे तुझे प्रिय संता, दर्शन दे तेरे भगवंता, दर्शन दे तेरे भगवंता. किती अंता माझी अनंता, किती अंता माझी अनंता, दर्शन दे तेरे भगवंता, दर्शन दे तेरे भगवंता. तर पुंडलिकानं मायबापाची सेवा केली. मला या ठिकाणी पाणी थोडं थोडं प्या लागते, कारण का तुम्ही आज कसं आतापर्यंत कीर्तन राणीदादाच्या गावले गेलो, एक घोटभर पाणी नाही पिलो. कारण तिथं कसं होतं, तिथं मला पाणी प्यावं वाटलंच नाही. इथं अशोकराव अमृते दादा आहे, इकडून भरत दादा बसले, इकडून राहुल आहे उभा आहे, इकडून ऋषिकेश आहे. सगळ्या मला ओळखीचे दिसते का नाही, तर त्याच्यामुळे माझी थोडीशी घाबरगुंडी उडते आहे, म्हणून पाणी पितो. त्याच्याबद्दल माफ करता. पण पाणी पेता पेता जो विषय आहे माझा, जो मूळ विषय आहे, जो सेवाची मान होता, तो सेवाची मान होता. काही अपेक्षा न ठेवून, काही अपेक्षा न ठेवून तोची झाला भगवान पूजू लागले घरोघरी. जो सेवाची मान, जो सेवाची मान, मग पुंडलिकाच्या सेवेचा विषय आपला. पुंडलिकानं सेवा केली, पण पुंडलिकानं कोणाची सेवा केली? आपल्या मायबापाची सेवा केली. मायबापाची सेवा पुंडलिकानं जर केली नसती तर पांडुरंग काय तुमच्यासाठी आला असता तिथं पंढरीले. कारण का तो पंढरीचा थोडी होई काही पांडुरंग, पंढरपुरातला पांडुरंग नव्हे. पांडुरंगाला मोठं जर केलं असाल, आपल्याला तुकाराम महाराज या ठिकाणी मोठं मजेशीर लिहितात का बा, आम्ही आहो म्हणून तुझी किंमत आहे म्हणते, देवाले म्हणते, हे संत म्हणते. गाडगे महाराज, तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे संत त्या ठिकाणी गेले आणि यांनी त्या ठिकाणी तो जो मेळा भरवला. परंतु पुंडलिकानं जर मायबापाची सेवा केली नसती तर पांडुरंग पंढरपुरात आले नसते. फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. त्यांनी मलाही दाखवाला विठुरायाची पंढरी, त्यांनी मलाही दाखवाला विठुरायाची पंढरी, त्यांनी मलाही दाखवाला विठुरायाची पंढरी. हो आपण थोडक्यात याच्यासाठी घेतो, माझ्यासोबतची सातकरी मंडळी फार सुंदर आहे, तुम्ही पाहत असाल. याच्यात फक्त छाती ठोकून बोलणार फक्त काय महाराज हजार निमले फक्त छातीच ठोकता येते, बाकी काहीच करता येत नाही. कीर्तन जरी काय महाराज सारखं करता येणार नाही, पण छाती मात्र त्याच्यासारखी ठोकता येते. या ठिकाणी संच तोच पुरा आहे, मी सुद्धा त्याच्या साथीले असतो. पण आज मी तुमच्या समोर कीर्तनकार म्हणून उभा आहे. म्हणून भक्त पुंडलिकानं मायबापाची सेवा केली. मायबापाले पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीले आले. वास्तविक पाहिलं असता पंढरीनाथ काही पंढरपुरातले होय का? नाही, पंढरपुरातले होय. तातोडे दादा कुठचे होय? पंढरीनाथ कुठल्या गावचे होय? कुठं होते ते?
कर्नाटक वा वा सुंदर टाळी वाजून देते त्या नावाची. कारण का पांडुरंग एक मुळातले आहे कानडा विठ्ठलू कर्नाटक तेने मजला कानडा विठ्ठलू कर्नाटक तेने मजला थोडक्यात आपल्याला थोडक्यातच चालत आहे पुढे 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 चालत राहायचं. म्हणून कर्नाटक मध्ये गेले, कर्नाटक मधून निघाले पांडुरंग चालले. कुठं आले पांडुरंग? पांडुरंग आले पंढरपुरात. पंढरपुरात येऊन थांबले, शोधत होते माझा खरा भक्त कुठे आहे. आणि त्यांना खरा भक्त सेवा करणाऱ्यातच दिसला, जो सेवाची मान जो सेवाची मान सेवा. आलो पुन्हा आपण तिथेच आलो. आपल्याला एकच मुद्दा धरायचा आहे. आपल्याला या ठिकाणी फक्त 2-3 मुद्द्यावर थोडा थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे. भरत दादांनी जेव्हा आदेश देतील का बस झाला दादा संपवा, ओके, तर आपल्याला म्हणून शॉर्ट मध्ये घ्यायचं आहे. तर मग पंढरपुरातून निघाले पांडुरंग, आले पंढरपुरात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला हरी ओम विठ्ठला पंढरीचा पांडुरंग हरी ओम विठ्ठला पंढरीचा पांडुरंग हरी ओम विठ्ठला गांधीनगरच्या गाडगे बाबा हरी ओम विठ्ठला गांधीनगरच्या गाडगे बाबा हरी ओम विठ्ठला. आपल्याला पुढे चालायचं आहे. तर पांडुरंग आले कर्नाटकातल्या हंपी गावातून निघाले. कर्नाटकातलं हंपी गाव आहे त्याचं. तिथून ते आले पंढरपुरात. नाही पंढरपूर नाही, पंढरपुरात आले ते. पंढरपुरात आले ते पुंडलिकाच्या भेटीले. पुंडलिकाच्या भेटीले. आणि पुंडलिक जर पंढरपुरात नसते तर पंढरपूर त्या ठिकाणी निर्माणच झालं नसतं. कारण पांडुरंग त्या ठिकाणी जे आले तर हे पुंडलिकाच्या भेटीले आले. पुंडलिकाची सेवा. पुंडलिकाच्या दारावर आले, थांबले, शोधता 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 सगळी यात्रा फिरले. पाहत होते ते कोण भेटते बा, असा कोणता माझा भक्त आहे तर जो इमाने इतबार एक काम करतो सेवेचं. असं पाहता 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 चंद्रभागेच्या पात्रात येऊन पोचले. तिथं एक झोपडी वजा घर होतं. त्या घरात पुंडलिक आपल्या मायबापाची सेवा करत होते. आणि मग ते सेवा पाहासाठी पांडुरंग, साक्षात पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आले. अरे पुंडलिका, अरे मी आलो तुझ्या घरी, तुझ्या भेटीला आलो. माझ्या खऱ्या भक्ताचा शोध घेत घेत तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो. पुंडलिक म्हणे मला फुरसत नाही. तुम्ही कोण होय मी तुम्हाला ओळखत नाही आणि मला काही तुमच्या भेटीची फुरसत आहे नाही. अरे म्हणे देवा कसं रे बाबा, मी तुझ्या भेटीला आलो, तुझ्या दारावर येऊन उभा भेटीसाठी. पुंडलिक म्हणे नाही मला काही फुरसत नाही. असं करता करता काही वेळ पंढरीनाथ साक्षात परमात्मा परमेश्वर पुंडलिकाच्या दारावर थांबले. दारावर थांबले असता शेवटी गयावया करून पुंडलिकाला सांगायला लागले. म्हणे अरे पुंडलिका, अरे ये ना रे म्हणे, तुझ्या भेटीसाठी आलो राजा. माझे पाय दुखून राहिले उभे राहू राहू, तरी तू येतच नाही. ये ना म्हणे. मला अजिबात फुरसत नाही. सेवेचं उदाहरण, जो सेवाची मान जो सेवाची मान जो सेवाची मान. काही अपेक्षा होती का पंढरीनाथाला? का पुंडलिकानं मला नैवेद्य दाखवावा, पुंडलिकानं मला जेवाचं ताट वाढवावं? काहीच नाही. पांडुरंगाला फक्त पुंडलिक सेवा करत होता मायबापाची, तेवढी फक्त अनुभवाची होती, पाहायची होती. अरे
अरे पुंडलिका माझे पाय दुखले रे उभे राहू राहू. अरे ये ना. म्हणे नाही, या मोठा तावानं ते बाजूने पडलेली वीट उचलली आणि फेकली. चल घे राह उभा तिथा. उद्या 28 विटेवरी उभा मामाची रंगमाली शोभा. जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रत्नाई भराई भावे मुलगा. हो 28 युग झाले पांडुरंग उभाच आहे, जागेवरचा हलता हलत नाही. ही झाली. आणि पांडुरंग का उभा राहिला? कारण का त्याला पुंडलिकाची सेवेनं तो भाळून गेला. जो सेवाची मान जो सेवाची मान काही अपेक्षा न ठेवून काही अपेक्षा न ठेवून तोची झाला भगवान. तोची झाला भगवान. तो सेवाची मान तो सेवाची मान तो सेवाची मान. हो म्हणून हे झालं पुंडलिकाचं उदाहरण. आता तिसरा सेवेचा मान जर मोठा असेल तर तो आहे माझ्या गाडगे बाबाचा. आयुष्यभर सेवा, घरादारावर पाणी सोडलं, पुत्र गोविंद असो की वडील झिंगराजी असो, यांना सोडून दिलं आणि त्याग केला. आयुष्यभर एकच धरलं, एकच वसा घेतला. या डेबूजी बाबानं जागवल जनमाना. या डेबूजी बाबानं जागवल जनमाना. करू आजच्या दिवशी तुझ्या बाबाचं स्मरण. करू आजच्या दिवशी तुझ्या बाबाचं स्मरण. करू आजच्या दिवशी तुझ्या बाबाचं स्मरण. तुमच्या माहितीसाठी मला सांगा वाटते, मी ही रचना मी स्वतः लिहिली आणि स्वतः गाण्याचा सुद्धा प्रयत्न केला. कारण का महाराजावर आपल्याला आपण जास्त त्याच्या इतकी सेवेचं पात्रता आपल्या अंगी येणार नाही, तेवढं आपल्याला मोठं होता येणार नाही. कारण का आपण संत होऊ शकत नाही. परंतु संत जरी आपण होऊ शकत नसलो तर विद्यार्थी पास होण्यासाठी आपल्याला माहित आहे किती गुण लागतात दादा ताकुडे दादा. 35% तर बसून पहा रे. नाही जास्त टक्क्यात बसू आपण, 35% तर बसून पहा. पण तेवढी तयारी नाही आमची, येतच नाही आम्ही. आम्हाला नुसता रोग लागलाय, नुसता बस घरी बसलं आपला टीव्ही बरा. बडे अच्छे लगते हो दुनिया. कायच अरे असं कसं बडे अच्छे लागते हो? गाडगे बाबा कोण तुम्हाला बडे अच्छे लागत नाही? अरे ज्यानं तुमच्यासाठी त्याग केला, आपला स्वतःचा देह चंदनासारखा झिजवला, आयुष्यभर आपलं त्यागच केला. म्हणून ही जी रचना आहे, ही रचना मी स्वतः लिहिली आणि तुमच्या समोर सादर करताना मला अत्यंत आनंद होतो. माझी जिव्हाळ्याची मंडळी या ठिकाणी संकेत महाराज काळे माझ्यापेक्षा वयानं लहान जरूर असतील, पण रेवशावरून कीर्तन ऐकासाठी आले. दादा तुमचं कीर्तन आहे आणि मी ते कीर्तन ऐकासाठी येतो. म्हटलं या. अशी अनेक मंडळी आहेत. तातोडे दादा, अशोकराव अमृती आहे, अनेक मंडळी आहे. आणि त्याच्यापेक्षा सर्वात मोठी मूर्ती म्हणजे भरतभाऊ रेळे बसले आहे, ज्याचं कीर्तन मी लहानचं असताना वरखेडच्या पारावरचं कीर्तन ऐकलंय मी. त्याचं सप्तखंजिरी वादनाचा कार्यक्रम, जास्त लोक नसतील त्यावेळेस, पण आता त्याचा कार्यक्रम मोठा झाला. तसाच मी तुमच्या समोर लहानसा कार्यकर्ता उभा आहे. म्हणून या महात्म्याची सेवा कशी होती, यांनी सेवा कशी केली. या डेबूजी बाबानं जागवल जनमाना. करू आजच्या दिवशी तुझ्या बाबाचं स्मरण. करू आजच्या दिवशी तुझ्या बाबाचं स्मरण.
शिकले नाही एक वर्ग सांगे घर एक स्वर्ग झाडूनिया गावोगावी दावी सत्याचा मार्ग झाडूनिया गावोगावी दावी सत्याचा मार्ग सदा शिकवी जनतेला जनतेला शिकवले जागा केलं अरे आमचा सत्ता करू नको अरे सत्यनारायण करू नको नारायण तुमचा देव झालाय सदा शिकवी जनतेला सदा शिकवी जनतेला प्रेमाचं हे सांगण सदा शिकवी जनतेला प्रेमाचं हे सांगण करू आजच्या दिवशी पूज्य बाबाचं स्मरण करू आजच्या दिवशी पूज्य बाबाचं स्मरण करू आजच्या दिवशी पूज्य बाबाचं स्मरण हो म्हणून त्यांचं स्मरण करणं अगत्याचं ठरते आयुष्यभर एकही वर्ग शिक्षण नाही काही नाही काय सांगता बे तू डिग्री ना फिग्री मोठा डिग्री झाला असशील आणि PhD झाला असशील मोठा बोलत असशील कृतीत क्रिया काहीच नाही ना एवढंच नाही कृतीत उतरला बाबांना नेहमी हेच सांगितलं हेच अपेक्षित होतं त्यांना तर जे समाजासमोर मांडशील जे सांगशील ते पहिले तुझ्यात उतरवण्याचा प्रयत्न कर आपला नेहमी याच्यावर भर आहे गुरुदेव सेवा मंडळाचं काम करत असशील तर सेवा मंडळाचे काही तत्व स्वतःच उतरवले का याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल गाडगे बाबांनी सेवेचं व्रत हाती घेतलं आणि सेवा मात्र सेवेचं व्रत हाती घेतलं तर सेवेचं व्रत शेवटपर्यंत चालवलं शेवटपर्यंत चालवलं एकच ध्यास घेतला जनतेची सेवा कशी करता येईल अंध करू आजच्या दिवशी पूज्य बाबाचं स्मरण करू आजच्या दिवशी पूज्य बाबाचं स्मरण करू आजच्या दिवशी पूज्य बाबाचं स्मरण दुसरं कार्य अंध अपंगासाठी धर्मशाळा बांधली अंध अपंगासाठी धर्मशाळा बांधली अंध अपंगासाठी अन्नछत्र लावली अंध अपंगासाठी अन्नछत्र लावली गोरगरिबासाठी धर्मशाळा बांधली गोरगरिबासाठी धर्मशाळा बांधली आता सर्वांचं कर्तव्य कधी भेटेल ते ऋण कधी भेटेल हो एवढं मोठं ऋण आहे आयुष्यभर भेटू शकत नाही महाराज पूर्ण हयात जाईल आपली पण गाडगे महाराजांचं हे ऋण आपल्याकडून फेटू शकत नाही या दोन संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहे विदर्भातल्या लोकांवर तर फारच आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज प्रथमतः ती धुरा गाडगे महाराजांनी सांभाळली आणि उर्वरित जी धुरावती नंतरची तर ती राष्ट्रसंतांनी सांभाळली पण आपण त्याच्या विचाराकडे काही लक्षच दिलं नाही नुसतं बस होते बा हे संत होते त्याच्या हाती खराटा होता झाडत होते सफा केलं सफाई शिकवली अरे विचार करायची वेळ आहे विचार करायची वेळ आहे सरकारले सुद्धा हे आता समजलं सरकारले सुद्धा आता समजलं संतांना तेव्हाच समजलं राष्ट्रसंतांना तर फारच दिव्य दृष्टी होती राष्ट्रसंतांना माहित होतं का मनमोहन सिंग 2 वेळा पंतप्रधान होणार आहे एक वेळा झाल्यावर राष्ट्रसंताचं भजन पुन्हा ऐकलं मनमोहन सिंगनं कधी येशील मनमोहना कधी येशील मनमोहना अरे पाहण्या भारत अपुला पाहण्या भारत अपुला कधी येशील मनमोहना कधी येशील मनमोहना पाहण्या भारत अपुला पाहण्या भारत राष्ट्रसंतांचं हे भजन आणि हे राष्ट्रसंतांना माहित होतं का मनमोहन सिंग काही डबल पंतप्रधान होणार आहे कोणी त्याला काही मौनी बाबा म्हटलं कोणी काही म्हटलं
पण या भारताचा एक चांगले अर्थशास्त्रज्ञ अर्थतज्ञ मनमोहन सिंग दोनदा पंतप्रधान झाले आणि त्याच्यानंतर राष्ट्रसंतांना हेही माहित होतं का हे गेले का गुजराती पंतप्रधान होणार आहे. राष्ट्रसंतांना पहिलेच माहित होतं. चल चल भाई गुजरातीत जे गुजराती माणूस आहे ना त्याला भाई म्हणतात. भाई भाई राष्ट्रसंतांना ते माहित होतं. चल चल भाई चल चल भाई करे सफाई चल चल भाई खाली करे सफाई कूड़ा कचरा साफ करे कूड़ा कचरा साफ करे चल चल भाई करे सफाई चल चल भाई कूड़ा कचरा साफ करे कूड़ा कचरा साफ करे चल चल भाई करे सफाई चल चल भाई. म्हणून पंतप्रधान मोदी साहेब आहे त्यांनी हाती घेतलं स्वच्छता अभियान. स्वच्छ भारत चष्मा दाखवला गांधीजीचा आणि त्याच्यात दाखवलं स्वच्छ भारत. स्वच्छ भारत पण कधी शिकलो रे आपण स्वच्छ भारत. आपलं घर तरी आपण स्वच्छ ठेवायला लागलो का. कित्येक घरी जाऊन पहा असं वाटते का ह्या घरात किती जीव राहते. 2 जीव राहते. माडी मोठी बांधून ठेवते. स्वच्छता अजिबात नाही. मग कधी शिकू आपण ही स्वच्छता. त्या संतांचा जो हा संदेश होता तो पंतप्रधानापर्यंत पोहोचला. त्यांनी स्वीकारला. स्वच्छ भारत अभियान काढलं. स्वच्छ भारत अभियान आणि त्याच्यासोबतच काढलं आपण पाहिलं असं आता कालाधन बाहेर काढलं लावलं ते इथे काय तर कोणाजवळ माई लक्ष्मी इथं बसली आहे या ठिकाणी काय तुझ्याकडे काही आहे काय काही पैसे बिशे आहे काय. नाही माझ्याजवळ काहीच नाही म्हणे. अजिबात नाही म्हणे माझ्याजवळ पैसे. आणि 8 तारखेला घोषणा झाल्याबरोबर म्हणे माझ्याजवळ कधी फक्त 5-6 हजार आहे म्हणे. कुठचे निघाले हो आता. कुठचे निघाले. साऱ्या जणांजवळचे 500 निघाले बाहेर. साऱ्या जणांजवळचं कालधन निघालं. कालधन काढता येईल मोदी साहेबांना. कालधन बाहेर काढता येईल पण हे काळ मन जे आहे आमचं तर हे कोण साफ करण. तर काळ मन साफ करण्याचं काम केलं संत गाडगे महाराजांनी. सकाळी झाडझूड कशाची. ग्रामाची आणि संध्याकाळचं कीर्तन आणि कीर्तन हे काही साधं सुद्धा थोडी आहे. आपलं काळ मन महाराजांना साफ करायचं. पण आपण त्यांचा उपदेश काही घेतलाच नाही. त्यांचा उपदेश काही आपल्या वचनी पडला नाही कारण आपण त्याच्यातच गुंतलं राहिलो. देव 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 देव. ज्या देवाला गाडगे महाराजांनी सांगितलं अरे देव हा दरिद्री नारायणातच बसलेला आहे. याच्यातच देव आहे. तूच देव आहे. तर म्हणून पहिले तुला सुधाराची गरज आहे. तू तुझं सुधरले देह देवल को. राष्ट्रसंतांचं भजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहिते अरे तुझं देहात देव आहे. देहात देऊळ आहे तुझं. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. इकडून सूचना झाली म्हणून फक्त 2 मिनिटाचा एक विषय आहे जो मी याच्यासाठी कीर्तनासाठी जो माझ्या निवडला आणि जो महाराजांची जी सेवा होती त्या सेवेवर त्यागावर एक मी महाराजांचं आपण आता सध्या ऐकत आहोत. आपण हे ऐकतो सैराट झालं. अरे सैराट झाले आताचे पोरं आताचे पोरी
ते तिकडे परशा आणि तेले पाहून ते सैराट झाले. पण आपल्याला तिकडे सैराट नाही व्हायचा आहे, आपल्याला सैराट कुठं व्हायचं आहे. मी त्याच्यासाठी फक्त 2 लाईन मी तुमच्या समोर फक्त पेश करणार आहे आणि नंतर मी माझ्या कार्यक्रमाला विराम देणार आहे. भरत दादाचा मला तिकडून संदेश आला. संदेश आते हैं आते हैं ये घर सोना सोना है. हे सेवेचं उदाहरण आहे. संदेश आते ह्याच्यासाठी भगतसिंगाचं उदाहरण घ्यावं लागेल. सेवेसाठी त्यांनी सेवा केली, देशाची सेवा केली. नाही तर आपलं चालूच आहे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. आओ आओ जो तुम्हें दिखाओ छाती है वंदे मातरम वंदे मातरम. एवढे वर्ष झाले स्वातंत्र्य दिन साजरा करून मिळालो आपण वंदे मातरम. पण आमच्या सीमेवर काही जवान मरण थांबले का? ते मरतच आहे, रोज मरत. म्हणून ही देशाची बिकट परिस्थिती पाहून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मोठी हळहळ वाटायची, मोठं मन त्याचं कळवळून उठायचं. कधी येशील अवनीवरी सांग मोहना रे, अरे सांग मोहना. कधी येशील अवनीवरी सांग मोहना रे, सांग मोहना. कधी येशील अवनीवरी सांग मोहना रे, सांग मोहना. हो हो, आपल्याला संपवायचं आहे बस इथंच. आणि याच्यात फक्त सैराटचा जो विषय चालू होता, आपण सैराट झाले, गाडगे बाबा सैराट झाले. गाडगे बाबा सैराट झाले नाही का? तुमच्यासारखं त्याला काही झिंग झिंगाट नाही झालं, त्यांना झिंग चढली, झिंगाट झाले, पण ते वेगळे झिंगाट झाले. हाती खराटा घेऊन कसे झिंगाट झाले बाबा. मोठं मार्मिक आहे, तुम्हाला कदाचित ते कळेल. माझे शब्द, माझ्या हृदयातले शब्द मी कागदावर उमटवण्याचा प्रयत्न केला, आता तुमच्या हृदयावर उमटवण्याचा प्रयत्न करतो. हाती खराटा घेऊन भारी वैराग्य लेऊन, वैराग्य लिहिलं सतत आपल्या भाळावर, आपल्या कपाळावर वैराग्यच दिसायचं. कानात कवडी घालून गाडग्याने मित्र बनवून, अन तुमच्यासाठी आमच्यासाठी साऱ्या आयुष्यभर त्याग केला जी. बाबा सैराट झाले जी, बाबा सैराट झाले. आपला वेळ सरल्याची सूचना झाली. माझ्याजवळ मी अनेक विषय घेऊन आलो. मला कीर्तनासाठी पहिल्यांदा वाटत होतं मला काही कीर्तन करता येणार नाही. या ठिकाणी जनार्दनराव राणे उपस्थित आहे, ज्यांनी मला प्रथम कीर्तनासाठी उपस्थित केलं, म्हणजे कीर्तन करण्याची संधी दिली. आणि मला सांगितलं का म्हणे, चोरे दादा तुम्ही करू शकता कीर्तन, काही नाही होत म्हणे, नसेन कुठं म्हणे तर आपल्या गावाला येऊन जा म्हणे. मागच्या वर्षी मार्च मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीची पत्रिका छापली आणि त्या पत्रिकेत मला संधी दिली त्यांनी. आता या ठिकाणी याच्यानंतर आपल्या गाडेकर महाराजांचं कीर्तन आहे. आदरणीय हरिभक्त परायण गाडेकर दादा गुरुदेव सेवा मंडळात कीर्तनाची तोफच आहे याची, आणि त्यांचं कीर्तन माझ्या कीर्तनानंतर होणार आहे आणि मला ते नक्कीच आशीर्वाद देतील, यात तिळमात्र शंका नाही. म्हणून माझं कीर्तन इथं समाप्त करतोय मी. समाप्त करता जाता
लई नाही माग देवा लई नाही पोटा पुरते देई विठ्ठला पोटा पुरते नाही देई विठ्ठला नाही लई बोला संत वैराग्य मूर्ती गाडगे महाराज की जय. सर्वांना जय गुरु इथंच थांबतो. धन्यवाद महाराज.